नमस्कार मित्रांनो, मी गोपाळ डाकेफळे. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत तुमचा अर्ज जर का अप्रूव्ह झाला असेल, तर मित्रांनो आता तुम्हाला एक काम करायचं आहे आणि मित्रांनो काम जर का तुम्ही केलं नाही, तर मित्रांनो तुमचे पैसे जे आहेत ते तुम्हाला भेटणार नाही. मित्रांनो तुमचे पैसे जे आहेत ते अडकू शकतात. तर मित्रांनो यासाठी तुम्हाला तुमचा अर्ज अप्रूव्ह झाला, त्यानंतर मित्रांनो तुमच्या अकाउंटला कोणती बँक जी आहे ती लिंक आहे तुमच्या आधारला ते तुम्हाला चेक करायचं आहे. तर चेक कशाप्रकारे करायचं याबद्दलची संपूर्ण ए टू झेड माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी जर का आपण चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच प्रकारची माहिती आधारित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. तर पाहूया मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती. सर्वात अगोदर तुम्हाला आधारच्या वेबसाईटवर यायचं आहे. याची डायरेक्ट लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. इथे आल्याच्यानंतर मित्रांनो लॉग इन पर्याय दिसत आहे. लॉग इनवरती क्लिक करा. याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर इथं तुमचा आधार नंबर टाका. आधार नंबर टाकल्याच्यानंतर कॅप्चा टाकून लॉग इन विथ ओ-टी-पीवरती क्लिक करा. यानंतर एक आधार रजिस्टर मोबाईलवरती एक ओ-टी-पी जाईल. 6 अंकी ओ-टी-पी इथे टाकून मित्रांनो लॉग इन करा. लॉग इन झाल्याच्यानंतर मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारे मित्रांनो इथं भरपूर साऱ्या इथं ऑप्शन तुमच्यासमोर ओपन होईल. याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला एक ऑप्शन आहे बँक सीडिंग स्टेटस. याच्यावरती मित्रांनो तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता तुमचे आधारचे शेवटचे 4 अंक दाखवले जाईल. जी बँक लिंक असेल ती बँकेचं नाव इथं दाखवले जाईल. सीडिंग स्टेटस जे आहे ते ॲक्टिव्ह आहे किंवा इनॅक्टिव्ह आहे ते दाखवले जाईल. केव्हा लिंक झाली ते सुद्धा इथं दाखवले जाईल. तर मित्रांनो तुमच्या आधारला इथं जी बँक लिंक असेल म्हणजे इथं जी बँक दाखवेल त्याच बँकेत जे आहे ₹3000 चा हप्ता जो आहे तो पडणार आहे. मित्रांनो रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला हा हप्ता जो आहे तो महिलांच्या बँक अकाउंटमध्ये पडणार आहे. तर मित्रांनो एकदा इथं जे आहे ते आपल्या महिलांचं बँक अकाउंट जे आहे ते अशा प्रकारे सीडिंग आहे ते चेक करून घ्यायचं आहे. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.